एका व्यक्तीला सामोरं करून ज्या प्रकारे गणेश भक्तांची हेळसांड, ज्या प्रकारे मुंबईमध्ये डिस्टर्बन्स, ज्या प्रकारे छोटे व्यावसायिक यांना नाहक त्रास, ज्या प्रकारे बेकायदेशीर रस्ता रोको, हे सगळं केलं चाललंय ते म्हणजे जरंगेच्या ह्या सगळ्या आंदोलनाच्या नावाखाली मला आपणाला सांगायचं आहे की जरंगेचं हे आंदोलन हे नुसतं आंदोलन नसून आर्वच्य अश्लीलपणाचा कहर केला जाणारं पवित्र अशा आझाद मैदानाचं लालछन लागणारं हे आंदोलन बनलं आहे। अत्यंत हीन आणि नीच पद्धतीनं हा माणूस व्यक्त होत आहे। याच्या जिभेला लगाम नाही। आमच्या गुराखी साहित्याच्या भाषेत म्हणायचं म्हणजे याचं टाळकं फिरलंय की काय, की याला जे भरायलेत हे भरणारे येऊन काय काय भरत आहेत आणि हा व्यक्त होत आहे का, असा देखील प्रश्न आहे। परंतु मला ह्या निमित्तानं जे कोणी त्याचे मसिया, गॉडफादर, सिंपथायझर आहेत त्यापैकी उद्धव, मला विचारायचं आहे आणि सांगायचं आहे की गणेश भक्त तुम्हाला माफ करणार नाहीत। गणेश भक्त तुम्हाला माफ करणार नाहीत। लालबागच्या राजाला येणारे भक्त तुम्हाला माफ करणार नाहीत। जागतिक येणारे गणपती बाप्पाला मानणारे, पूजन करणारे भक्त तुम्हाला माफ करणार नाहीत। मुंबईतील गणेश भक्त माफ करणार नाहीत। त्याचबरोबर नवसाच्या गणपतीला येणारे भक्तही तुम्हाला माफ करणार नाहीत। कारण तुम्ही एका अनिष्ट गोष्टीला मदत करत आहात, असंविधानिक गोष्टीला मदत करत आहात। जो माणूस आरक्षण मागायला येतो परंतु त्या मंचकावर अर्वच्च भाषांची लाखोळी होळीसारखी तो बोलतो आणि तिथे बरोबर आहे त्याच्या लायकीप्रमाणेच तो बोलत आहे। त्यामुळेच कदाचित त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले ज्यांनी शिक्षण दाखवलं, सर्वांकष महिलांना सर्वांसाठी शिक्षण कसं मिळू शकेल हे दाखवलं, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दाखवली,